नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याची सुकी भाजी करणार आहोत। खूपच झटपट होणारी व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही ही लाल भोपळ्याची भाजी तुमच्या डाएट प्लॅन मध्ये ॲड करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करून घेऊ। मी इथे 500 ग्रॅम लाल भोपळा घेतला आहे। हा लाल भोपळा तुम्हाला भाजी मार्केटमध्ये सहज मिळेल। या भोपळ्याची साल मी काढून घेतली व अशा आकारामध्ये हा भोपळा कट करून घेतला। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये हा भोपळा कट करून घेऊ शकता। भोपळा कट करून झाल्यानंतर मी तो पाण्यामध्ये ठेवला होता। एका चाळणीमध्ये हा भोपळा ओतून आपण त्यातील पाणी काढून घेऊ। इथे भोपळा जाडसर कट नका करू, असा मध्यम आकारामध्येच भोपळा कट करून घ्या। असं केल्यामुळे भोपळ्याची भाजी शिजायला लवकर मदत होईल। मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि गॅस फ्लेम लो ठेवली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल ओतून घेऊयात। तेल गरम झालं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेऊया, अर्धा चमचा जिरे ॲड करून घेऊया आणि एक हिरवी मिरचीचे तुकडे करून मी ॲड करून घेतली। एक संकेश्वरी सुकी मिरची मी ॲड केली। मी इथे 5 ते 6 लसूण असे तुकडे करून घेतले होते, तेही आपण या फोडणीमध्ये ॲड करून घेऊयात व लसूणचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ताही ॲड करून घेते। लसूणचा कच्चेपणा गेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग ॲड करून घेऊ, अर्धा चमचा हळद ॲड करूयात, 1 चमचा धणे पावडर ॲड करू, पाव चमचा काळी मिरी पावडर ॲड करून घेऊ व हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करूया। इथे गॅस फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। सर्व मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित परतून झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये जो आपण भोपळा ठेवला होता तो ॲड करून घेऊयात। ह्या भोपळ्याला सर्व मसाले व्यवस्थित कोट होईपर्यंत आपण हा भोपळा परतून घेणार आहोत। सर्व मसाले भोपळ्याला व्यवस्थित कोट झाले आहेत। आता आपण या भोपळ्यावरती थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊयात आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ। इथे पुन्हा एकदा भोपळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। भोपळा परतून झाला आहे। फ्लेम इथे लोच ठेवली आहे। आता आपण या भाजीवरती झाकण ठेवणार आहोत। जे भाजीवरती आपण झाकण ठेवलं आहे त्या ताटामध्ये मी पाणी ओतून घेते। पाणी ओतल्यामुळे काय होईल, आपली जी भाजी आहे ना तळायला लागणार नाही। इथे 1 मिनिट झाल्यानंतर मी भाजीवरचं जे झाकण ठेवलं होतं ते बाजूला काढून घेतलं व भाजी पुन्हा परतून घेतली। भाजी परतून झाली आहे। पुन्हा भाजीवर 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। 3 मिनिट झाले आहेत। आता झाकण बाजूला काढून घेऊयात व भाजी पुन्हा एकदा परतून घेऊ। तुम्ही बघू शकता ताटामध्ये आपण पाणी ओतलं होतं, त्याच्यामुळे भाजी तळायला लागली नाही। चमच्यामध्ये मी थोडी भाजी घेते व आता आपण चेक करूया भाजी शिजली की नाही। तुम्ही बघू शकता फोकने भाजीचे सहज तुकडे झाले आहेत। आपली भाजी शिजली आहे। आता या भोपळ्याच्या भाजीवरती मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेते व थोडी कोथिंबीर ॲड करून घेते। शेंगदाण्याचा जो कूट आपण टाकला आहे तो भाजीला व्यवस्थित कोट होईपर्यंत आपण ही भाजी परतून घेणार आहोत। भाजी परतून झाली आहे। आता आपण गॅस फ्लेम बंद करूया। या भाजीवर आपण झाकण ठेवूया। हे झाकण फक्त आपण अर्धा मिनिटच ठेवणार आहोत। अर्धा मिनिट झाला आहे, झाकण बाजूला करूयात। भाजी पुन्हा एकदा परतून घेऊ। इथे आपली लाल भोपळ्याची सुकी भाजी तयार आहे। ही लाल भोपळ्याची सुकी भाजी तुम्ही वरण भाताबरोबर, चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता। दहीची कढी आणि भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते। नक्की ट्राय करा। आजची ही लाल भोपळ्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खूपच कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी अशी ही भोपळ्याची भाजी आहे। खूप पौष्टिकही आहे। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।